नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे कृषी वार्ता या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी बघू शकता की मी आलेलो आहे फ्लावरच्या प्लॉटमध्ये। फ्लावर किंवा ज्याला आपण फुलकोबी म्हणतो, ही जी फुलकोबीची शेती आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये सुद्धा प्रामुख्याने महाराष्ट्रातील काही ठराविक जिल्हे, काही तालुके किंवा काही एरिया आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते। सुरुवातीला जून जुलैचा हंगाम असेल त्या हंगामामध्ये आणि नंतर सप्टेंबर ऑक्टोबरच्या हंगामामध्ये सुद्धा जे फ्लावर आहे ह्या फ्लावर पिकाचं जे कल्टिव्हेशन आहे किंवा जी लागवड आहे ती लागवड केली जाते। तर हे जे पीक आहे हे पीक घेत असताना या पिकाला जमिनीची निवड, त्याच्यानंतर जमिनीची निवडलेली जी जमीन आहे त्या जमिनीची मशागत, त्याच्यानंतर रोपं आहेत ते रोपांची अवेलेबिलिटी, काही शेतकरी बांधव नर्सरीतून डायरेक्टली रोपं घेतात, काही शेतकरी बांधव घरच्या घरी रोपवाटिका तयार करतात। त्या दोन्ही पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्याला फायदेशीर ठरते याबद्दलची माहिती, त्याचबरोबर लागवड तंत्रज्ञान, लागवड व्यवस्थापन, दोन रोपातील अंतर, दोन सरीमधलं, दोन रो मधलं अंतर, त्याच्यानंतर व्हरायटीची निवड कुठल्या पद्धतीने केली पाहिजे, जे रासायनिक खते त्या रासायनिक खतं कुठले वापरले पाहिजे, त्याचबरोबर ही जी फुलकोबी आहे या फुलकोबी पिकावरती येणाऱ्या प्रामुख्याने रोग कोणते, या फुलकोबी पिकावरती येणारी प्रामुख्याने किडी कोणत्या, त्या कशा पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन करायचं, हा सविस्तर व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर शेतकरी बंधूंनो, फुलकोबी पिकासाठी जमिनीची निवड याच्यामध्ये जर बघितलं आपण तर उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन, चांगली गाळाची जमीन, त्याच्यानंतर माती चांगली असणं गरजेचं आहे। मातीचा पीएच आहे तो पीएच 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा। अशा जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये हे जे फ्लावर आहे किंवा फुलकोबीचं पीक आहे हे पीक चांगलं येतं। त्याच्यामध्ये त्याच्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न येतो तर जातींची निवड। आपल्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ज्या प्रायव्हेट कंपन्या, त्या प्रायव्हेट कंपन्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती, त्या जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर त्याची जी रोपं आहे ती रोपं नर्सरीमध्ये भेटतात। तर त्याच्याविषयी सेपरेट असा एक व्हिडिओ बनवला जाईलच। पण त्याच्यामध्ये स्नो किंग, स्नो क्वीन, पुसा, स्नोबॉल, पुसा दीपाली या असे वेगवेगळ्या हवामानानुसार येणाऱ्या ज्या जाती आहेत या जातींची सुद्धा लागवड केली जाते। काही प्रायव्हेट कंपन्यांच्या जाती आहेत त्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन देतात आणि बरेच शेतकरी बांधव त्यांचे सुद्धा हायब्रिड ज्या व्हरायटी त्या व्हरायटींची लागवड करतात। लागवड पद्धतचा जर विचार केला तर जे फुलकोबी किंवा जे फ्लावर पीक आहे हे फ्लावर पीक दोन पद्धतीनं लागवड केली जाते। म्हणजे त्याच्यामध्ये एक सरीवरंब पद्धत आणि दुसरं बेड पद्धतीवरती। तर सरीवरंब पद्धतीमध्ये साधारणपणे 2 ते 2.5 फुटाच्या अंतरावरती सरी पाडली जाते आणि त्या ते जे सरी आहे त्या सरीवरती सिंगल लॅटरल आतरून ठिबकवरती सुद्धा लागवड केली जाते। मधोमध त्याच्या 45 बाय 45 सेंटीमीटर अंतरावरती लागवड केली जाते। त्याच्यानंतर बेड्स तयार करून सुद्धा लागवड केली जाते। मोठे बेड तयार करायचे साधारणपणे 3 ते 4 फुटाचे आणि 45 बाय 45 सेंटीमीटर अंतरावरती लागवड केली त्याचाही चांगला फायदा होतो। तर त्याच्यामध्ये याच्यामुळं काय होतं की रोपांची संख्या जास्त बसते। बेड पद्धतीवरती लागवड केल्यामुळं रोपांची संख्या जास्त बसते, परिणामी उत्पादन जास्त भेटतं। परंतु याच्यामध्ये एक असा तोटा असा होतो की बेड पद्धतीवर लागवड केली की आपण जेव्हा रासायनिक खतांचा डोस देतो तेव्हा आपल्याला त्याच्यावरती माती लावता येत नाही। सरीवरंब पद्धत जर असेल तर त्याला माती ओढता येते, असं एक त्याचा तोटा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। परंतु उत्पादन बेडवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने निघतं। डबल लॅटरल ठिबकवरती सुद्धा याचं चांगलं उत्पादन घेता येतं। त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन जर बघितलं तर मी वरती सांगितल्याप्रमाणे शेतकरी बंधूंनो, फुलकोबी पिकाला नियमितपणे पाणी द्यावं लागतं। हे जे पीक आहे हे पीक पाण्यावरचंच आहे। रोपांची सुरुवातीला चांगली वाढ व्हावी म्हणून सुरुवातीच्या काळात थोडं जास्त पाणी द्यावं लागतं, म्हणजे कमी कालावधीमध्ये पाणी द्यावं लागतं, वरच्यावर पाणी द्यावं लागतं। तर त्याच्यानंतर हळूहळू पाणी कमी करावं लागतं। तयार होण्याच्या कालावधीमध्ये आपण थोडंसं कमी पाणी दिलं तरी चालतं, पण पाणी कमी म्हणजे एकदम कमी नाही, गड्डा घट्ट होण्याच्या इतपत आपल्याला ते पाणी थोडंसं कमी करावं लागतं सुरुवातीच्या काळापेक्षा। त्याच्यानंतर रोग आणि कीड व्यवस्थापन हा एक विषय मोठा आहे। फुलकोबी पिकावरती फुलकीड, पानं गुंडाळणारी अळी, पानं खाणारी अळी, मावा, तुडतुडे अनेक किडी असतात, त्याच्यामध्ये रसशोषक किडी असतात। रोगांमध्ये जर बघितलं तर करपा, करडी, त्याच्यानंतर ब्लॅक रॉट, त्याच्यानंतर घाणे आपण ज्याला म्हणतो घाणे टाईप येतं, रूट रॉट होतं किंवा त्याचा जो देठ आहे तो देठ सडला जातो। जे कडा करपा आहेत, जे पानं आहेत त्या पानांच्या ज्या कडा आहेत त्या कडा करपल्या जातात। त्याच्यासाठी काही जैविक आणि काही केमिकल जे कीटकनाशक याचा वापर करावा। त्याच्यानंतर याच्यावरती मी सेपरेटला असा व्हिडिओ बनवेल
तर त्याच्यामध्ये जैविक उपाय जर बघितलं तर नीमतेल, दशपर्णी अर्क, गोमूत्र असे जे जैविक उपाय याच्या रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी जर केला तर आपल्याला नक्कीचपणे फायदा होतो. कीटकनाशक शेवटचा पर्याय म्हणून त्याच्याकडे बघा, तर त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, हे जे फ्लावर आहे, ह्या फ्लावर पिकाचं जे मार्केट आहे ते मार्केट आपले जे बाकीचे ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती याच्यामध्ये भरले जातात. फ्लावरचा गड्डा परिपक्व झाला की तो काढला जातो, त्याच्यानंतर पानाचा तो गुंडाळला जातो आणि गोण्यांमध्ये भरून तो काय केला जातो, मार्केटला पाठवला जातो गाडीमध्ये. तर चांगल्या पद्धतीने 20, 22, 25 रुपयापर्यंत सुद्धा याला बाजार असतात. 10-12 रुपये किलोच्या पुढं जर का ही फ्लावर जर गेली तर नक्कीचपणे परवडतं. कमी कालावधीमध्ये एक 55 ते 60 दिवसामध्ये आपलं शेतजमीन जी आहे लागवड केलेली तर ती मोकळी होती पुढच्या पिकासाठी. ते कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन देणारं म्हणून हे जे पीक आहे ह्या पिकाकडे बघितलं जातं. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मे एंडिंगपासून तर जुलैपर्यंत लागवडी होतात. त्याच्यानंतर ऑगस्टपर्यंतसुद्धा लागवडी होतात. त्याच्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हे जे पीक आहे हे पीक खरं थंड हवामानातलं पीक आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रातलं जे हवामान आहे त्या हवामानामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं जून, जुलै, ऑगस्टपर्यंत लागवडी केल्या जातात. आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुद्धा काही लागवडी होतात, नोव्हेंबरमध्ये सुद्धा काही लागवडी होतात. त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वर्षातला बराच मोठा काळ असा ह्या जे पीक आहे या पिकामध्ये लोक घेतात आणि चांगले बाजार भेटतात. ऑफ सीझनला चांगले बाजार भेटतात. थोडासा फवारण्यांचा खर्च थोडा जास्त आहे, कष्ट थोडंसं जास्त आहे, परंतु बाजार भेटले 20 रुपये, 22 रुपये, 25 रुपयापर्यंत बाजार भेटले की चांगले पैसे होतात आणि चांगल्या पद्धतीनं उत्पादन भेटतं, लवकर उत्पादन भेटतं. अशा पद्धतीनं हे सगळं व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल. तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलवरती आपण चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.